नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 10वी बोर्ड परीक्षेमध्ये येणारा हा रिलेटेड वर्डचा प्रश्न आपण कसा सोडवायचा ते आज आपण बघणार आहोत. इयत्ता 10वीमध्ये 2 मार्काचा रिलेटेड वर्ड त्याचप्रकारे वर्ड चेन हा प्रश्न येतो. म्हणजे 2 आणि 2 4 मार्काचे प्रश्न कशा प्रकारे सोडवायचे ते आपण बघूया. बघा, राईट द रिलेटेड वर्ड्स ॲज शोन इन द एक्झाम्पल. आता बघा, इथे दिलेलं आहे एक जे वर्ड दिलेलं आहे, जसं की इथे टीचर दिलेलं आहे. या टीचरशी रिलेटेड शब्द इथे स्ट्रिक दिलेला आहे. यासारखे काही शब्द आपल्याला शोधून काढायचे आहे. जसं की टीचरच्या रिलेटेड तुम्ही शब्द लिहू शकता, जसं की स्मार्ट टीचर, त्यानंतर ब्युटिफुल टीचर, ब्युटिफुल. त्याचबरोबर तुम्ही लिहू शकता केअरिंग टीचर. त्याचबरोबर तुम्ही लिहू शकता लव्हिंग टीचर. आणखीनही काही शब्द जे तुम्हाला आठवतील त्या प्रकारे तुम्ही लिहू शकता. तर राईट रिलेटेड वर्डचा हा जो क्वेश्चन आहे हा 2 मार्काचा असतो आणि तुम्हाला एका शब्दाचे रिलेटेड वर्ड्स बरेचसे माहिती असतात, तर त्या प्रकारे लिहायचं. टीचरच्या रिलेटेड आपण शब्द आणखीनही लिहू शकतो, जसे की ब्लॅकबोर्ड, त्यानंतर चॉक, स्कूल, त्यानंतर बुक्स इत्यादी. यासारखे शब्द रिलेटेड वर्ड तुम्ही अगदी सहज लिहू शकता आणि 2 मार्क हे इझिली मिळवू शकता. त्याचप्रकारे दुसरा एक प्रश्न असतो कंप्लीट द वर्ड चेन. वर्ड चेनमध्ये बऱ्याच वेळा नाऊन, ॲडजेक्टिव्ह आणि ॲडवर्ब सांगितलेले असते. ते इथे आपल्याला नाऊन सांगितले आहे. नाऊन म्हणजे नाम. आता इथे बघा, एक एक्झाम्पल, एक शब्द दिलेला आहे टेम्पल. आता बघा, टेम्पल शब्दाचा शेवटचा अक्षर आहे ई. मग आपल्याला चेन कशी बनवायची आहे, तर प्रत्येक शब्दाच्या शेवटच्या शब्दाने नवीन शब्द तयार करायचा आहे. जसं की टेम्पलच्या शेवटचा शब्द आहे ई, तर ईशी सुरू होणारा दुसरा एक शब्द आपण लिहू शकतो. ईशी संबंधित शब्द आपण जसं की इयर म्हणजे कान. आता र म्हणजे आरशी संबंधित शब्द आपण लिहू शकतो रिंग, RING रिंग. त्यानंतर जीशी संबंधित शब्द आपण गन हा लिहू शकतो. त्यानंतर एनशी संबंधित शब्द नोज लिहू शकतो. म्हणजे इथे नाऊन विचारले आहे, म्हणजेच नाव. तर आपण यासारख्या प्रत्येक शब्दाच्या शेवटच्या शब्दाने नवीन शब्द तयार करायचा आहे. यालाच वर्ड चेन असे म्हणतात. याला मराठीत शब्दसाखळी म्हणतात. तर हा सुद्धा 2 मार्काचा क्वेश्चन तुम्ही अगदी इझी 2 मार्क मिळवू शकता. तर विद्यार्थी मित्रांनो, यासारख्या प्रश्नांचा तुम्ही वारंवार जास्तीत जास्त सराव करा. बोर्डाच्या परीक्षेमध्ये तुम्हाला नक्कीच यश मिळणार. असेच काही व्हिडिओ आपण आणखीनही बनवूया आणि तुम्हाला ते मार्गदर्शन ठरेल.